और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। आणि निवडणूक अधिकारी माननीय श्रावण हर्डीकर साहेब, त्याचबरोबर अतिरिक्त आयुक्त कोराडे साहेब, सानवर मॅडम, बगाडे साहेब आणि सर्व उपस्थित आमच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार आणि सर्व सहकारी पत्रकार मित्र या सर्वांचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माननीय हर्डीकर साहेबांच्या वतीने आपण सर्वांचं स्वागत करतो। आणि ही जी पहिली पत्रकार परिषद निवडणुकीच्या जाहीर झाल्यानंतर जे आहे, माननीय आयुक्त साहेब आपणा सर्वांना या निमित्तानं संबोधित करतील अशी मी विनंती करतो। नमस्कार। 2025-26च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या द्वारे 15 डिसेंबर रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे। कार्यक्रमाची जाहीर केल्याप्रमाणे माहिती आपल्या सर्वांना आहे। त्याच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जी काही पूर्वतयारी सुरू करण्यात आलेली आहे त्याची थोडक्यात माहिती देण्यासाठी आजची ही प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे। त्यासाठी मी महानगरपालिकेच्या वतीने सर्व पत्रकार बंधू भगिनींचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये स्वागत करतो। या निवडणुकीमध्ये जनगणनेचा आधार जो धरण्यात आलेला आहे तो 2011च्या जनगणनेचा आधार धरून प्रभागनिहाय गटरचना करण्यात आलेली आहे। त्याच्या अनुषंगाने जे गट आपण निर्माण केलेले होते, 4 कॅन्डिडेट साठीचा एक प्रभाग, या पद्धतीनं बहुप्रभाग स्वरूपाची ही रचना या वेळेला करण्यात आलेली आहे। एकेका प्रभागामध्ये 4, या अनुषंगाने आपण 32 प्रभाग या शहरामध्ये निर्माण केलेले आहेत। त्याची माहिती आपणास यापूर्वीच देण्यात आलेली आहे। 32 प्रभागांच्या अनुषंगाने आरक्षण निश्चिती करण्यात आली। आरक्षण निश्चिती करून त्याची सोडत देखील घेण्यात आली। सोडतीमध्ये काही इंटरप्रिटेशनल एरर्स नंतर एक करेक्शन देखील करून अंतिम प्रभागानुसार आरक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे आणि त्याची पब्लिसिटी देखील करण्यात आलेली आहे। त्याच्या अनुषंगाने आता जो जाहीर झालेला निवडणूक कार्यक्रम आहे त्याची पूर्वतयारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे। यामध्ये एकूण सदस्य संख्या ही 32 प्रभागांमध्ये 128 इतकी सदस्य संख्या राहणार आहे। त्यामध्ये अनुसूचित जाती 10 पुरुष आणि 10 महिला मिळून 20, अनुसूचित जमाती सदस्य संख्या 1 पुरुष 2 महिला एकूण 3, नागरिकांचा मागास प्रवर्ग सदस्य संख्या 17 पुरुष 17 महिला एकूण 34 आणि सर्वसाधारण प्रवर्ग सदस्य संख्या 36 पुरुष 35 महिला असे एकूण 71, अशा प्रकारे ही सदस्यांची विभागणी करण्यात आलेली आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये 3 विधानसभेचे कार्यक्षेत्र येतात, त्याच्यामध्ये 205, 206 आणि 207 हे आहेत आणि भोर विधानसभेचा देखील काही यादी भागांचा समावेश आपल्या क्षेत्रामध्ये होतो। असे एकूण 17,13,891 मतदार पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीमध्ये आहेत। ही जी मतदारांची यादी आहे ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या 1 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार निश्चित करण्यात आलेली आहे। मूळ यादी ही जी केंद्रीय निवडणूक आयोगाची ईसीआयची जी यादी आहे ती 1 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती। त्या यादीचा आधार धरून ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यातली ही मतदार संख्या आहे। त्यामध्ये 9,05,728 पुरुष मतदार असून 8,07,966 महिला मतदार आहेत। 197 इतर मतदार आहेत। असे एकूण 17,13,891 मतदार मनपा हद्दीमध्ये आहेत। राज्य निवडणूक आयोगाच्या प्राप्त झालेल्या सूचनांनुसार
800 ते 900 मतदारांकरिता एक मतदान केंद्र ठेवावे असं निकष त्यांनी यावेळेला दिलेला असल्याने जी आपण विधानसभेसाठी मतदान केंद्र होती साधारणतः 1450 च्या आसपास मतदान केंद्र होती, त्याच्यात वाढ करून आता आपण 2034 इतकी अंदाजे मतदान केंद्र आपण निश्चित करत आहोत. आता मी त्याला अंदाजे म्हणतो कारण अजून अंतिम प्रसिद्धी त्याची होणं बाकी आहे, पण 2034 मतदान केंद्र निश्चित होतील असा आमचा प्रयत्न आहे. यामध्ये 10 पेक्षा जास्त मतदान केंद्र असणाऱ्या लोकेशन्सची संख्या 34 आहे. म्हणजे अनेक ठिकाणी आपल्याला एकाच केंद्रावरती एकाच लोकेशन वरती 10 पेक्षा जास्त मतदान केंद्र आपल्याला घ्यावी लागलेली आहेत. मतदान केंद्रांची अंतिम यादी 20 तारखेला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 20 तारखेला प्रसिद्ध केल्यानंतर अंतिम ही यादी करण्यात येईल. मतदान केंद्र निहाय मतदारांची यादी ही त्यानंतर 7 दिवसांनी म्हणजे 27 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याची देखील नोंद सर्वांनी घ्यावी. निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये आयोगाकडून आलेल्या सूचनांनुसार आपण देखील आपल्या इथे निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती केलेली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी गेल्या वेळेला आपल्या इकडे 11 होते. या वेळेला आपण 8 प्रभागांमध्ये 8 निवडणूक निर्णय अधिकारी को टर्मिनस पद्धतीने प्रभाग कार्यालयामध्ये एक निवडणूक निर्णय अधिकारी अशा प्रकारची संरचना आपण निर्माण केलेली आहे. त्यामुळे 8 निवडणूक निर्णय अधिकारी त्यांची कार्यालय आपण निश्चित केलेली आहेत. त्यांची माहिती देखील त्यांचे पत्त्यांसकट आपल्यास आम्ही दिलेली आहे. 8 निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या मदतीला 3 सहनिवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आम्ही नियुक्ती केलेली आहे. तसंच प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकरता पुरेसा स्टाफ, वाहने, संगणकांची व्यवस्था, फर्निचरची व्यवस्था करून 8 कार्यालय आज स्थापन होत आहेत. त्यांचे पत्ते कुठे राहणार आहेत आणि त्यांचं कामकाज कुठे चालणार आहे, नामनिर्देशनाची प्रक्रिया प्रभागानुसार कुठल्या ठिकाणी होणार आहे याचे ऍड्रेस सकट आपणास माहिती देण्यात आलेली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अनुषंगाने आम्ही जे मतदान केंद्र संख्या जी विभागली गेलेली आहे त्याची थोडक्यात कोड देखील मी सांगतो. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक 1 मध्ये साधारणतः 255 मतदान केंद्र असतील. निवडणूक निर्णय अधिकारी 2 283 मतदान केंद्र असतील. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 3 मध्ये 261 मतदान केंद्र असतील. आरो 4 कडे 281, आरो 5 कडे 247, आरो 6 कडे 271, आरो 7 कडे 212 आणि आरो 8 कडे 224 अशी एकूण 2034 मतदान केंद्र या संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये असणार आहेत. ईव्हीएम प्राप्त होण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. सुरुवातीला प्राप्त झालेल्या ईव्हीएम वरती FLC चेकिंग केलं जातं आणि ते FLC चेकिंग करण्यासाठी जी तात्पुरती स्ट्रॉंग रूम तयार करण्यात येत आहे त्याची रचना करण्यात आलेली असून त्याचा कार्यक्रम देखील लवकरच सुरू होईल. FLC केल्यानंतर 8 निवडणूक निर्णय अधिकारी आपापल्या क्षेत्रामध्ये डिस्पॅच सेंटर म्हणजे जिथून निवडणुकीच्या सर्व कामाचं साहित्य, मशीन या सगळ्यांचं जे वाटप करणार आहेत तसे डिस्पॅच सेंटर, त्यांची स्ट्रॉंग रूम आणि मोजणी कुठे होणार आहे त्या मोजणीचे ठिकाण या तिन्हीची देखील अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच त्याची देखील ठिकाणं निश्चित करून त्याची देखील माहिती आपणास कळवण्यात येईल. कालच आरोची नियुक्ती झालेली आहे त्यामुळे 2 दिवसामध्ये आम्ही ही देखील ठिकाणं त्यांची एकदा पाहणी पूर्ण झाल्यानंतर निश्चित करून आपणास त्याची पूर्व मान्यता घेऊन कळवण्यात येतील. पण 8 ठिकाणी पुरेशी
जागा असलेली तिथे योग्य पद्धतीनं डिस्पॅच होता येईल, साहित्याचं तिकडे योग्य पद्धतीनं स्ट्रॉंग रूम राहील आणि तिथे योग्य प्रकारे मतदानाची मोजणी करता येईल असं स्थान निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक निर्णय अधिकारी 1 पल्लवी घाटके, उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 4 यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांचं कार्यालय हेडगेवार भवन म्हणजे आपल्या प्रभाग अ मध्ये को टर्मिनस हा RO1 राहणार आहे. त्यांच्याकडे प्रभाग 10, 14, 15 आणि 19 हे 4 प्रभाग त्यांच्या अधीनस्थ राहणार आहे. हनुमंत पाटील, उपजिल्हाधिकारी, प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ बारामती यांच्याकडे ब क्षेत्रीय कार्यालय देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडे 16, 17, 18 व 22 हे 4 प्रभाग राहतील. हिम्मत खराडे, उपजिल्हाधिकारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडे क क्षेत्रीय कार्यालय दिलेले असून 2, 6, 8 आणि 9 हे 4 प्रभाग त्यांच्याकडे राहतील. अनिल पवार, उपजिल्हाधिकारी विभागीय कार्यालय सारथी पुणे यांच्याकडे ड क्षेत्रीय कार्यालय दिलेले असून 25, 26, 28 व 29 हे 4 प्रभाग त्यांच्याकडे देण्यात आलेले आहेत. दीप्ती सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी MRDA यांच्याकडे अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरीच्या मागे कबड्डी प्रशिक्षण संकुल जे आहे तिथे ई प्रभागाचं त्यांच्याकडे कामकाज देण्यात आलेलं आहे आणि 3, 4, 5 व 6 हे 4 प्रभाग त्यांच्याकडे राहतील. नितीन गवळी, उपजिल्हाधिकारी प्रादेशिक औद्योगिक अधिकारी क्रमांक 1 पुणे यांच्याकडे फ प्रभागाचं कामकाज दिलेलं आहे. त्यांच्याकडे 1, 11, 12 व 13 हे 4 प्रभाग त्यांच्याकडे राहतील. सुप्रिया डांगे, उपजिल्हाधिकारी MSRDC यांच्याकडे ग क्षेत्रीय कार्यालयाचं कामकाज दिलेलं आहे. त्यांच्याकडे 21, 23, 24 व 27 हे प्रभाग राहतील. आणि अर्चना पठारे, उपजिल्हाधिकारी तथा प्रादेशिक औद्योगिक अधिकारी MIDC क्रमांक 2 यांच्याकडे ह प्रभाग त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे. त्यांच्याकडे 20, 30, 31 व 32 असे 4 प्रभाग त्यांच्याकडे राहणार आहेत. या व्यतिरिक्त 2 डेप्टी कलेक्टर्स, उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी आमच्या इथे आचारसंहिता कक्ष आणि समन्वय कक्ष याकरिता नियुक्त करण्यात आलेले आहेत. या व्यतिरिक्त विविध कामकाज पार पाडण्यासाठी महानगरपालिकेतील विविध विभागांचे प्रमुख आणि त्यांच्यामध्ये कामकाजाच्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आलेल्या असून वेगवेगळे नोडल अधिकारी म्हणून त्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम हा सगळ्यात महत्वाचा भाग असणार आहे. जर 2034 इतके जर आपल्याकडे मतदान केंद्र असणार तर त्या अनुषंगाने आपल्याला 10,250 कर्मचाऱ्यांची गरज राहणार आहे. या व्यतिरिक्त आपल्याला राखीव कर्मचारी 10% देखील राहणार आहेत. असे एकूण 10,250 कर्मचारी आपल्याला या प्रक्रियेमध्ये लागणार आहेत. नुकतंच या कर्मचाऱ्यांची नियुक्तीचे आदेश देखील काढण्यात आलेले असून ते देखील आज डिस्पॅच करण्यात येत आहेत आणि त्यांचं प्रशिक्षणाची प्रक्रिया येत्या काही दिवसातच सॅटर्डे संडे पासून सुरू करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये यांचं प्रशिक्षण हे अकॅडमिक स्वरूपाचं राहील. त्यानंतर हँड्स ऑन स्वरूपाचं प्रशिक्षण दुसऱ्यांदा दिलं जाईल आणि तिसऱ्यांदा डिस्पॅचच्या वेळेला पुन्हा एकदा त्यांना रिफ्रेशर प्रशिक्षण देण्यात येईल. असं 3 टप्प्यामध्ये सर्व मतदान यंत्रणेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जे नामनिर्देशन पत्रांचं वाटप करणे, स्वीकृत करणे, अनामत रक्कम स्वीकारणे, निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान केंद्र नुसार उमेदवारांसाठी मतदानाकरता मतदान केंद्र तयार करणे, त्याच्यासाठी ईव्हीएमचं प्रिपरेशन करणे, मतदान यंत्र स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवणे, उमेदवारांच्या दैनंदिन खर्चावर नियंत्रण ठेवणे, आचारसंहिते संदर्भात कामकाज करणे, मतदान केंद्रावरील अधिकारी यांचं
प्रशिक्षणासोबत मतमोजणीचे देखील प्रशिक्षण पार पाडणे आणि अंतिमतः शांत वातावरणामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडून अंतिमतः निवडणुकीचा निकाल जाहीर करणे अशा स्वरूपाचं कामकाज पुढील महिन्याभरामध्ये आपण करणार आहोत. यामध्ये मतदार यादीमध्ये नाव शोधण्यासाठी अंतिम जी मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये देखील शोधता यावं मतदारांना आपले नाव. याकरिता maha.acc.voterlist.in या संकेतस्थळावरती सर्च करण्याची फॅसिलिटी देण्यात आलेली आहे. बऱ्याचशा तक्रारी प्रारूप यादी ज्या वेळेला प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी समोर आलेल्या होत्या. जेवढे तक्रार अर्ज आमच्याकडे प्राप्त झाले तेवढ्या सगळ्या तक्रार अर्जांवरती आपण कारवाई केली आणि त्या सर्व तक्रार अर्जांची चौकशी करून त्यांच्यावरती अंतिम निर्णय घेऊन आत्ताची शोधन केलेली ही अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि काही थोड्याफार चुका कदाचित राहिल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण बऱ्याचशा ज्या समोर आलेल्या जितक्या चुका होत्या तेवढ्या सगळ्या सुधारण्यामध्ये प्रशासनाने बऱ्यापैकी काम केलेलं आहे. या उपर अनेकांच्या तक्रारी होत्या ज्याच्यामध्ये ज्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या त्यांची 100% शहानिशा करून प्रत्येक प्रभाग स्तरावरती प्रभाग अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये त्यांचे BLO असतील, BLO वरती पर्यवेक्षण करणारे अधिकारी असतील या सर्वांनी पाहणी केली. त्याच्यानंतर सहाय्यक आयुक्तांनी आणि तिकडचे कार्यकारी अभियंता यांनी एकत्रितपणे त्याच्यावरती निर्णय घेतला आणि त्याच्यावरचं अपील हे एन्क्वायरी ऑफिसर म्हणून, नोडल ऑफिसर म्हणून एक उपायुक्त दर्जाचे अधिकारी आम्ही प्रत्येक प्रभाग स्तरावर एक नेमलेले होते. त्यांनी त्याच्यावरती अंतिम निर्णय घेतले. अशा पद्धतीने ही कारवाई पूर्ण करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये अंतिम टप्प्यामध्ये दुबार मतदारांची देखील यादी आमच्याकडे प्रसिद्ध प्राप्त झालेली होती. प्राथमिकतः या दुबार मतदारांची पडताळणी करण्याचे निर्देश आयोगाकडून प्राप्त झालेले असून त्याच्यावरती कारवाई अद्यापही सुरू आहे. आणि ज्या वेळेला मतदान केंद्र निहाय याद्या फोडण्याची कारवाई होईल त्या वेळेपर्यंत हे दुबार वरती निर्णय घेऊन 22 तारखेपर्यंत दुबार जी नावं सापडत आहेत त्याच्यावरती निर्णय घेण्यात येईल. आणि त्यानंतर मतदान केंद्र निहाय मतदारांच्या याद्या तयार करण्याचं काम 27 तारखेपर्यंत पूर्ण करण्यात येईल. या प्रक्रियेमध्ये अजूनही व्हेरिफिकेशनची कारवाई फील्डवर सुरू आहे. दुबार मतदारांच्या बाबतीत आयोगाने दिलेल्या सूचना तुम्हाला माहिती आहेत की डबल स्टार त्याच्यावरती राहणार आहे आणि ज्या ज्या मतदारांचं नाव दुबार आढळून येत आहे त्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडनं प्रिफर्ड ते कुठे वोटिंग करणार आहेत त्याचा त्यांच्याकडनं प्रिफरन्स नोंदवून घेण्याची कारवाई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत सुरू आहे आणि त्यानुसार पुढील टप्प्यामध्ये अंतिम ती कारवाई करण्यात येणार आहे. 22 तारखेपर्यंत हे कामकाज सुरू राहणार आहे. या व्यतिरिक्त नामनिर्देशनाची कारवाई 23 तारखेपासून सुरू होणार आहे. 23 तारखेला प्रत्येक आरो कार्यालयामध्ये नामनिर्देशन पत्र भरता येणार आहेत. नामनिर्देशन करण्याच्या आधी आपल्याला महानगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम राजपत्रात आणि 2 स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करायचा आहे. तो गुरुवार दिनांक 18 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. नामनिर्देशन पत्र देण्याचा कालावधी आम्ही 23 तारखेपासून मंगळवारपासून 29 तारखेपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 आणि 30 तारखेला 11 ते दुपारी 2 मध्ये नामनिर्देशन पत्र विकत घेता येतील म्हणजे प्राप्त करून घेता येतील. नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासमोर सादर करण्याचा कालावधी 23 डिसेंबर मंगळवार ते 30 डिसेंबर मंगळवार सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीमध्ये राहणार आहे. आणि नामनिर्देशन पत्र कशा पद्धतीने सादर करावं याची सर्व माहिती महानगरपालिका अधिनियमामध्ये तथा इतर जी माहिती पुस्तिका आमच्या मार्फत उमेदवारांसाठी देण्यात येणार आहेत त्याच्यामध्ये छापून त्या उमेदवारांना इच्छुक उमेदवारांना उपलब्ध करून देण्याची कारवाई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे. नामनिर्देशन पत्र स्वीकारल्यानंतर तात्काळच
नामनिर्देशन पत्रांची छाननी 31 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून त्या आरोच्या ऑफिसमध्ये करण्यात येईल आणि छाननी पूर्ण झाल्यानंतर वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मग मागे घेण्यासाठी 2 जानेवारी 2026 पर्यंत 11 ते 3 या वेळामध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची कारवाई करण्यात येईल. त्यानंतर 3 तारखेला सकाळी 11 वाजल्यापासून चिन्ह नेमून देण्याचा कारवाई करण्यात येईल आणि त्याच दिवशी अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर ऍक्च्युअल प्रचाराचा कालावधी राहील. आवश्यकता वाटल्यास मतदानाचा दिनांक, आवश्यकता वाटल्यास म्हणजे जर कोणी बिनविरोध झाली नाही तर मतदान घ्यावं लागेल आणि मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026 सकाळी 7:30 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत या कालावधीमध्ये ऍक्च्युअल मतदान होईल. मतमोजणी व निकाल लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीचा कार्यक्रम सुरू होईल आणि त्याची मतमोजणी करून त्याच दिवशी निकाल अंतिमता जाहीर करण्यात येईल. असा हा कार्यक्रम पब्लिश झालेला आहे. अंतिम निकाल हा शासन राजपत्रात 19 जानेवारी 2026 या दिवशी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. असा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये संपूर्ण पूर्वतयारी करण्याची कारवाई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे आणि वेळोवेळी जी काही कारवाई होईल त्याच्या अनुषंगाने माहिती आम्ही तुम्हाला देत राहू. याच्यामध्ये जे आपल्याला महत्वाचे जे टप्पे आहेत ते म्हणजे आचारसंहिता. आचारसंहितेच्या बाबतीत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची सभा देखील लवकरच घेण्यात येईल आणि त्यांना देखील आचारसंहितेच्या संदर्भाने सूचना देण्यात येतील, माहिती देण्यात येईल. महानगरपालिकेच्या वतीनं आचारसंहिता जाहीर होतात सर्व प्रकारचे पोस्टर, बॅनर यांची काढण्याची मोहीम चालू करण्यात आलेली असून ती 48 तासामध्ये म्हणजे आजपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत. त्यासोबतच कुठल्याही स्वरूपाचे राजकीय स्वरूपाचे जे कुठलेही नाम फलक वगैरे असतील तर ते देखील झाकून ठेवण्याचे निर्देश आम्ही आमच्या यंत्रणेला दिलेले. ते देखील प्रक्रिया आता फील्डवरती सुरू आहे. यानंतर पब्लिक प्रॉपर्टीवरती कुठल्याही स्वरूपाची डिफेसमेंट जर कोणी केली तर डिफेसमेंट ऑफ पब्लिक प्रॉपर्टीज ऍक्टच्या अंतर्गत संबंधितांवरती तात्काळ आचारसंहिता भंगाचा आणि डिफेसमेंट प्रॉपर्टी ऍक्टच्या अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश आम्ही फील्ड यंत्रणेला दिलेले आहेत. आचारसंहिता कक्ष त्यासाठी स्थापन केलेला आहे. जे सर्व निवडणुकांमध्ये विविध नोडल कक्ष आपण तयार करतो त्याप्रमाणे मीडिया मॉनिटरिंग सेल, सोशल मीडिया मॉनिटरिंग साठी व्यवस्था, आचारसंहिता कक्ष, फ्लाइंग स्क्वॉड्स, स्टॅटिक स्टेशनरी सर्व्हेलन्स टीम्स, व्हिडिओ सर्व्हेलन्स युनिट्स आणि खर्चाची नोंद घेण्यासाठीचे कक्ष हे प्रत्येक आरोच्या कार्यालयाअंतर्गत तयार करण्यात येत आहेत. FST हे म्हणजे फ्लाइंग स्क्वॉड्स प्रत्येक आरोमध्ये 2-2 ठेवण्याचे सुरुवातीला निर्देश दिलेले आहेत. CP, PC, MC यांच्याशी बैठक झालेली असून त्यांच्याशी देखील प्राथमिक सिक्युरिटी आणि लॉ अँड ऑर्डरचा प्लान कशा पद्धतीने करण्यात येईल याच्यामध्ये प्राथमिक चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्यांचा देखील आराखडा लवकरच तयार करण्याची कारवाई सुरू झालेली आहे. मला विश्वास आहे की संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शकपणे निर्भय वातावरणामध्ये नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या दबावाला किंवा आमिषाला बळी न पडता नागरिक देखील निर्भयपणे आपलं मत या मतदानाच्या दिवशी कास्ट करतील आणि त्यांचा जो लोकशाही मधला जो हक्क आहे तो योग्यपणे बजावतील. माझ्याकडे देखील हा अतिरिक्त कारभार या कालावधीमध्ये आलेला आहे. मी देखील पूर्णपणे
ही निवडणूक प्रक्रिया योग्य रीतीनं पार पडेल याच्यासाठी पुरेसा वेळ या ठिकाणी देतो आहे आणि चांगल्या रीतीनं निवडणूक निर्भयपणे इकडची निवडणूक पार पाडली जाईल याच्यासाठी संपूर्ण यंत्रणा खंबीरपणे सज्ज आहे. आपणा सर्वांना देखील आवाहन आहे की कुठल्याही स्वरूपाची जर चुकीची घटना घडत असेल त्याच्यावरती निश्चितपणे आपण देखील त्या बाबतीमध्ये आपापल्या वर्तमानपत्रातून निर्भीडपणे आपण कायमच लिहिता त्याच पद्धतीनं लिहिणं आवश्यक आहे. कधीही तुम्हाला कुठली माहिती मिळाली तर तात्काळ आम्हाला कम्युनिकेट केलं तरी चालू शकेल. या व्यतिरिक्त जे पोलिसांच्या मदतीनं इतर गोष्टी ज्या करण्यात येणार आहेत त्याच्यामध्ये जे कोणी हॅबिच्युअल ऑफेंडर्स आहेत त्यांच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स घेणं असेल, रजिस्टर्ड फायर आर्म्स जमा करून घेणं असेल किंवा एरिया डॉमिनेशन असेल, शांतता राखण्यासाठी केलेल्या कारवाया असतील, या सर्व प्रकारच्या कारवाया करण्यात येतील. नॉन बेलेबल वॉरंट जर अजूनही बजावले नसतील तर त्या देखील आम्ही त्यांच्या मदतीनं पोलिसांच्या मदतीनं त्याच्यावर देखील कारवाई करण्याची सुरुवात होईल. मला पूर्णपणे विश्वास आहे की या ठिकाणी एक चांगल्या रीतीनं आपण असं वातावरण निर्माण करू शकू की ज्यामुळे नागरिक निर्भयपणे मोठ्या संख्येनं मतदानासाठी उपस्थित राहतील. आपल्याला स्वीप कक्ष देखील आपण इथे तयार केलेला आहे. स्वीप कक्षाच्या प्रमुखपदी सांडभोर मॅडमची नियुक्ती करण्यात आलेली आहे. PR सेल आणि स्वीप कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना या निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क 100% बजावण्यासाठी आम्ही अपील करत आहोत. आपल्या मार्फत देखील सर्व नागरिकांना ही विनंती जावी की त्यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावावा. यावेळेला आपण गर्दी कमी करण्यासाठी मतदान केंद्रावर 800 ते 900 इतकाच म्हणजे जे नॉर्मली 1100-1200 मतदार असतात ते कमी करून आता 800 ते 900 मतदार ठेवलेले आहेत. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढलेली आहे. काही मतदान केंद्र हे फर्स्ट फ्लोअर वरती आहेत आणि त्यामुळे त्या मतदान केंद्रांवरती जर लिफ्टची सोय नसेल तर त्या ठिकाणी व्हॉलेंटियर्सची मदत घेऊन नागरिकांना पहिल्या माळ्यावरती ज्यांना सिनियर सिटीजन्स असतील किंवा दिव्यांग असतील त्यांना कॅरी करून घेऊन जाण्याची व्यवस्था देखील प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. कारण आज काही ठिकाणी आपल्याला पहिल्या माळ्यावरची मतदान केंद्र घेण्यावाचून पर्याय नाही. त्यामुळे अशा ठिकाणी आम्ही व्हॉलेंटियर्सच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांना वर घेऊन जाता येईल याची व्यवस्था ठेवणार आहोत. संपूर्ण प्रक्रियेमध्ये ऍज अ आयुक्त मी संपूर्ण पिंपरी चिंचवडकर नागरिकांना आवाहन करतो की आपण देखील आपला जो काही लोकशाहीने दिलेला अधिकार आहे मतदान करण्याचा तो 100% त्यांनी बजावावा आणि निर्भयपणे आपलं मतदान करावं जेणेकरून या ठिकाणी येणारी जी लोकल बॉडीचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे त्यांची निवड होऊ शकेल. काही प्रश्न असल्यास आपण घेऊया. मी काही अधिकाऱ्यांची ओळख करून देतो. कोराटे साहेब हे नोडल इलेक्शनचं काम AMC म्हणून पाहत आहेत. आपल्याकडे नवीन AMC म्हणून जॉईन झालेले आहेत ते पूर्ण सेव्हिंगचं काम पाहणार आहेत. ते आहेत विक्रांत बगाडे आणि सचिन पवार आहेत ते उपायुक्त म्हणून आपल्या इकडे निवडणूक विभागाची कामकाज पाहत आहेत. त्यांच्या मदतीला किरण मोरे आहेत ते देखील सहाय्यक आयुक्त निवडणूक विभागाचं कामकाज पाहत आहेत. PR आणि स्वीप कक्षाचं कामकाज अण्णा बोदडे आणि त्यांची टीम पाहणार आहे. वेगवेगळ्या विभागांकडनं नागरिक जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना घ्याव्या लागतात. तर उमेदवारांसाठी इझिली हे NOC घेता यावी याकरता एक ऑनलाईन प्रणाली निर्माण केलेली आहे. अनेकांच्या मनात संदेह आहे की एवढ्या सगळ्या NOC आपल्याला प्रत्येकाला घ्यायला आवश्यक आहेत का, तर तसं नाहीये. पण वेगवेगळ्या प्रकारचे NOC ज्यांना कोणाला लागू शकतात ज्याचा त्याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. त्याला कुठल्या ठिकाणी त्यांचा इन्व्हॉल्वमेंट होती आणि त्याच्यामध्ये त्यांना NOC घेणं त्यांना आवश्यक वाटतं. कारण नंतर कोणी ऑब्जेक्शन घेतलं छाननीच्या वेळेला ती अडचण येऊ नये म्हणून ही सुविधा दिलेली आहे. सगळ्याच्या सगळ्या घ्यायची आवश्यकता नाही. ज्या काही स्वरूपाच्या एसेन्शियल आहेत जसं की जर कोणी यापूर्वी आपल्याकडे कंत्राटदार म्हणून काम केलं असेल तर त्यांना काही स्वरूपाची NOC घ्यावी लागते.
प्रॉपर्टी टॅक्स किंवा अन्य कुठली थकबाकी आमच्याकडे नसल्याची एनओसी सगळ्यांनाच जमा करावी लागते. अशा स्वरूपाच्या एनओसी ज्यांना घ्यायच्या त्या तर मॅन्डेटरी आहेत. मात्र आम्ही सगळ्याच विभागांच्या कुठल्या एनओसी कोणाला घ्यायच्या असते, कारण आम्हाला माहित नाही कोणी कुठल्या विभागाबरोबर काम केलेलं आहे किंवा नाही. त्यामुळे ती सुविधा दिलेली आहे. सगळ्यांना आव्हान आहे की ज्यांना जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्याच एनओसी साठी त्यांनी अप्लाय करावं, नाहीतर सरसकट सगळ्यांसाठी एनओसी अप्लाय करून आमची पूर्ण यंत्रणा थोडीशी ओव्हरबर्डन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा एक क्लॅरिफिकेशनचा मुद्दा दिलेला आहे. दुसरी आम्ही एक ऑनलाईन अशीच प्रक्रिया करतो आहोत, ते म्हणजे ज्यावेळेला ऍक्च्युअल प्रचार सुरू होईल त्यावेळेला विविध परमिशन्स उमेदवारांना घ्याव्या लागतात. त्याच्यामध्ये महत्वाच्या गाड्यांची परमिशन असेल, कार्यालयांची परमिशन असेल किंवा सभांची असेल, कॉर्नर सभा असतील, रॅलीज असतील, तर या सगळ्यांसाठी आम्ही ऑनलाईन प्रणाली त्याच्यासाठी विकसित करतो आहोत. ऑनलाईन देखील त्यांना त्याच्यासाठी देखील अर्ज करून सिंगल विंडो स्वरूपामध्ये एका ठिकाणाहून पोलिसांचे देखील एनओसी त्याच पद्धतीमध्ये घेऊन ज्या पद्धतीनं आपण गणेश मंडळांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिलेली होती त्याच धर्तीवर ही जॉईंट पद्धतीची प्रणाली आम्ही विकसित करतो आहोत आणि ती देखील लवकरच नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याच्या आधी लॉन्च करण्यात येईल. सर, आपण काही बाहेरून कर्मचारी मागवले होते विविध संस्थांकडून, त्याला प्रतिसाद नाही मिळाला म्हणून आपण जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला होता. आता आमच्याकडे पर्याप्त संख्येने कर्मचारी उपलब्ध झालेले असून त्यांचे आदेश देखील जारी केलेले आहेत आणि त्यांना आता डिस्पॅच मध्ये आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये लागणारे जेवढे कर्मचारी आहेत तेवढे आज आता आम्हाला प्राप्त झालेले आहेत. अजूनही काही आवश्यकता भासल्यास आम्ही विविध यंत्रणांकडनं संपर्कात आहोत. जिल्हाधिकारी कक्षाकडनं देखील आम्हाला आवश्यकतेनुसार कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आणि सर, आपण म्हटलं होतं की म्हटलंय की दुबार मतदानापर्यंत आपण पोहोचणार आहोत, त्यांच्याकडून लिहून घेणार आपण की कुठल्या याच्यात तुम्ही मतदान करणार, एवढ्या लोकांपर्यंत पोहोचू शकणार. कारवाई सुरू आहे, कारण ती बारकाईने मांडली. असं आता सुरुवातीला मी जेव्हा आढावा घेतला होता त्यावेळेला सगळेच दुबार नाहीयेत, त्यांची नावं कॉमन आहेत, पण 2 व्यक्ती वेगळ्या आहेत. मोस्ट ऑफ द केसेस मध्ये तसं असतं. त्याच्यातले निश्चितपणे 20%च्या आसपास सापडू शकतात की जे ऍक्च्युअल दुबार नावं आहेत. त्यांचा शोध घेण्याची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. ज्यावेळेला छाननी करत होतो तेव्हापासून ही प्रक्रिया सुरू झालेली असून जसजसे लोक सापडत आहेत त्यांच्याकडनं ते खतवून घेण्याची नोंद घेण्याची कारवाई सुरू आहे. आयुक्त साहेब, 2 मोठे प्रश्न आहेत. आपण मतदारांची संख्या सांगितली, परंतु आपल्या मतदार यादीत किती दुबार मतदार आहेत? आणि दुसरा प्रश्न असा आहे की मतदार केंद्रांची संख्या सांगितली, त्याच्यात पोलिसांकडून असा काय अहवाल आलाय की त्याच्यात किती अतिसंवेदनशील आणि किती संवेदनशील मतदान घेतलं? आता आमची अजून अंतिम मतदान केंद्रांची यादी जाहीर व्हायची आहे. त्यामुळे मतदान केंद्रांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर मग संवेदनशील आणि असंवेदनशीलची यादी तयार होईल. आम्ही आता जनरली एरियाचं अलोकेशन करतो आहोत. जुने केंद्र जी आपल्या इकडे विधानसभेच्या लोकसभेच्या वेळेला होती त्याच्यामध्ये कुठलीही आपल्या इकडे संवेदनशील केंद्र नव्हती. पण आता जर काही वेगळ्या कारणाने किंवा यापूर्वीच्या महानगरपालिका इलेक्शनच्या अनुषंगाने कुठे संवेदनशीलता असेल तर त्याचा असेसमेंट सिटी ऑफिस आता करत आहे. आमची लिस्ट अंतिम झाल्यानंतर ही आता पहिली आपली डिस्कशन आहे. अजून आपण मतदान केंद्रांची यादी पब्लिश केलेली नाही, त्याची प्रक्रिया सुरू आहे. ती झाल्यानंतर मग त्याच्यावरती ऍक्च्युअल मतदान केंद्र किती व्हल्नरेबल किती सेन्सिटिव्ह हे ठरवण्यात येईल. आयुक्त सर, नाही, मतदार यादीत तुम्ही दुबार मतदार किती? दुबार मतदारांचं देखील अजून व्हेरिफिकेशन सुरू आहे. सुमारे 92,000 दुबार नावं आपल्याला पहिल्या आयोगानं कळवली होती ज्यावेळेला प्रारूप मतदार यादी आपण जाहीर केली होती. पण ऍक्च्युअल व्हेरिफिकेशन अंती यातले दुबार खरोखर किती का ते इंडिपेंडेंट एकाच नावाचे 2 वेगवेगळे व्यक्ती हे व्हेरिफिकेशन नंतरच निश्चित होणार आहे. ते आम्ही 22 तारखेपर्यंत काम चालू राहणार आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन 27 तारखेपर्यंत होणार आहे. त्यामुळे जसजशी माहिती आम्हाला उपलब्ध होईल आम्ही तुम्हाला ती कळवू. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.